बघूयात पुढची बातमी। जिल्हा परिषदेसाठी दोन्ही राष्ट्रवादींचा एक हे तो सेफ हेचा नारा असल्याचं बोललं जाते। सूत्रांची ही सगळी माहिती आहे। दोन्ही पक्षांकडून मतविभाजन टाळण्यासाठी आता हालचाली सुरू झालेल्या आहेत। सूत्रांची ही सगळी माहिती आहे। 2 दिवसात या संदर्भात अंतिम निर्णय होण्याची ही सूत्रांची माहिती आहे। आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर तपशील जाणून घेऊयात। जिल्हा परिषदेसाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एक है तो सेफ हेचा नारा दिलाय का असा सवाल उपस्थित होतोय। सूत्रांची ही सगळी माहिती आहे। तर मतविभाजन टाळण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींकडून हालचाली सुरू असल्याचंही कळतंय। शनिवारी अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, शशिकांत शिंदे आणि अमोल कोल्हे यांच्यामध्ये बैठक झाली। जिल्हा परिषद घड्याळावर लढवण्याची पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत काही पदाधिकाऱ्यांची मागणी आहे। जिल्हा परिषद घड्याळ चिन्हावरती लढल्यास फायदा होईल अशा पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची भूमिका असल्याचं सूत्र सांगतायत। बातमी आता कोकणातल्या राजकारणातून आहे। सिंधुदुर्गमध्ये महायुती जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लढवली जाणार असं नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय। अजितदादांच्या राष्ट्रवादीला देखील समाधानकारक जागा देऊ असं राणे म्हणतायत। जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक 5 फेब्रुवारी रोजी होऊ घातलेली आहे आणि या होणाऱ्या निवडणुकीत आम्ही तिन्ही पक्षांनी मिळून आघाडी करायचं ठरवलेलं आहे। भारतीय जनता पार्टी जिल्हा परिषद एकूण जागा 31, पंचायत समिती 63, सेना जिल्हा परिषद 19, पंचायत समिती 34। राष्ट्रवादी आता त्यांचं निवेदन आलंय, त्यांना किती जागा आणि कुठे द्यायची ते, पण त्यांचं समाधान करण्याचा आम्ही प्रयत्न करू। तर तिकडे परभणीमध्ये पालकमंत्र्यांनी प्रचंड पैसा आणि सत्तेचा प्रचंड वापर केला असं संजय जाधवांनी म्हटलंय। परभणीमध्ये मताला 15,000 रुपये वाटण्यात आल्याचं देखील संजय जाधव म्हणतायत। पालकमंत्र्यांना स्वतःच्या प्रभागातील उमेदवारही निवडून आणता आला नाही असंही जाधवांनी म्हटलंय। पालकमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी संजय जाधव करतायत। स्वतःची पोळी भाजण्याचा काम केला अख्ख्या राज्यभर आणि सत्तेचा दुरुपयोग, पैशाची मस्ती, या सगळ्या ताकदीवर तुम्ही निवडणुकीला समोर आला होता। परभणीमध्ये पालकमंत्री ह्या गल्लीतून त्या गल्लीत, त्या गल्लीतून ह्या गल्लीत, पोलिसाच्या गाड्या भागा ट्याव करीत सुरूच। एवढं करून सुद्धा तुमच्या प्रभागातला नगरसेवक तुम्ही निवडून आणून शकले नाहीत, म्हणून मी मला नैतिकता स्वीकारून आपण पालकमंत्री पदाचा राजीनामा द्या। तुमच्या वार्डातले नगरसेवक तुम्ही आणू शकले नाहीत आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत। एवढ्या पैशाचं सुळसुळाट, एका मताला 15,000 रुपयापर्यंतचे पैसे वाटप यांनी केले। भारतीय जनता पार्टीच्या पक्षाची ओळख आता एकच राहिलेली आहे, पैसे वाटणं आणि मतदान घ्या। आणि एवढं करून नाही जमलं तर अधिकाऱ्याला हाताची धरा, निवडून आलेल्याला पाडा आणि हारलेल्याला निवडा। आता बातमी अतिशय मोठी आहे। एकनाथ शिंदे यांच्याकडून 2.5 वर्षांसाठी मुंबईमध्ये महापौर पदाची मागणी केली जाते। सूत्रांची सगळी माहिती आहे। मुंबईमध्ये महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी भाजपला शिंदेंची गरज आहे। मुंबईमध्ये महापौर बसवण्यासाठी भाजपला 25 नगरसेवकांची गरज लागणार आहे। भाजपने आम्हाला सन्मानपूर्वक पद सोडावीत अशी भावना शिवसेनेची असल्याचं सूत्र सांगतायत। शिंदेंचा मुंबईच्या महापौर पदावर दावा। सूत्रांची माहिती। महापौर बसवण्यासाठी रणनीती काय? सूत्रांच्या माहितीनुसार मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा महापौर बसवण्यासाठी शिंदेंचं हॉटेल पॉलिटिक्स असल्याची सूत्रांची माहिती। शिंदेंच्या शिवसेनेकडून 2.5 वर्षांसाठी महापौर पदाची मागणी। सूत्रांची माहिती। भाजपने आम्हाला सन्मानपूर्वक पद सोडावीत शिवसेनेची मागणी असल्याची सूत्रांची माहिती आहे। मुंबईमध्ये महापौर बसवण्यासाठी भाजपला 25 नगरसेवकांची गरज आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे 29 नगरसेवक मुंबईतल्या हॉटेल ताज लँड्स एंडमध्ये मुक्कामी आहेत। नवनिर्वाचित नगरसेवकांना शिंदे मार्गदर्शन करणार आहेत। शिवसेनेची महायुतीमध्ये भूमिका काय असणार यावर मार्गदर्शन केलं जाणार आहे। अनुभवी नेतेही नगरसेवकांशी संवाद साधणार आहेत। सभागृहात कसं काम करायचं याबाबत मार्गदर्शन केलं जाणार आहे।